नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे आणि उपयुक्त असणारे महत्त्वाचे 200 पेक्षा जास्त समानार्थी शब्द पाहणार आहोत. हे जे शब्द असणार आहेत आपल्याला हे पोलीस भरती, आरोग्य विभाग भरती आणि जेवढ्या काही आपल्या सरळ सेवा भरती असणार आहेत त्या सर्वांसाठी महत्त्वाचे असणारे हे शब्द आहेत. कारण या ठिकाणी आपण 200 पेक्षा जास्त शब्द घेतलेले आहेत आणि यापैकीच आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न किंवा त्यावरती प्रश्न आधारित विचारले जातात. चला तर पाहूया आपण हे शब्द कोणते कोणते आहेत. पहा, अग्नी याला काय काय समानार्थी शब्द आहेत. आग, वन्नी, अनल, विस्तव, जाळ, पावक, तपन, अंगार आणि दहन हे जे आहेत हे अग्नी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. यानंतरचा शब्द आहे पहा अडथळा. अडथळा म्हणजे काय. मज्जाव, मनाई, आडकाठी. यानंतर अर्थ. अर्थ म्हणजे काय. पैसा. पैसा आणि दुसरा त्याला अजून एक समानार्थी शब्द आहे तो म्हणजे आहे आशय. आशय म्हणजे त्याचा मिनिंग काय होतो म्हणजेच अर्थ काय होतो. अभिनेत्याला 2 शब्द आहेत पहा. कलावंत आणि नट अभिनेत्याचे समानार्थी शब्द. आरशाला 2 समानार्थी शब्द आहेत. दर्पण आणि मुकुर हे आरशाचे समानार्थी शब्द आहेत. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला शब्द विचारला होता पहा रान याच्यावरती. तर रानावरती आपल्याला एका वेळेस अरण्य आणि कानन असे 2 वेळा वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले होते. रानाचे समानार्थी शब्द पहा. जंगल, कानन, वन, अरण्य, विपिन. वृक्षासाठी कोणते कोणते आहेत. पादप, शाखी, झाड, द्रुम, अगम, तरु हे वृक्षाचे समानार्थी शब्द आहेत. मित्रावरती समानार्थी शब्द. सोबती, सखा, दोस्त, स्नेह, सवंगडी, साथीदार म्हणजेच काय तर पार्टनर म्हणजेच पहा दोस्त. यानंतर पंक्ती. पंक्ती म्हणजे ओळ, रांग आणि पंकज त्यालाच म्हटलं जातं पंक्ती. हे समानार्थी शब्द आहेत. पाथरवट म्हणजे काय तर दगडफोड्या. ज्ञानाला समानार्थी शब्द विद्या, बुद्धी. ज्ञाताला समानार्थी शब्द शहाणा, सुज्ञ आणि जाणकार हे ज्ञाताला समानार्थी शब्द आहेत. यानंतरचा शब्द आहे पहा क्षय. तर क्षय म्हणजे काय. नाश आणि ऱ्हास त्यालाच म्हणतो आपण क्षय. आणि हे जे सगळे शब्द आहेत मित्रांनो हे कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले शब्द आहेत. पहा, हित म्हणजे काय तर कल्याण, क्षेम आणि कुशल म्हणजे स्वतःचं हित करून घेणं. व्याधी म्हणजे काय. आजार, रोग. यानंतरचे महत्त्वाचे अजून शब्द कोणते आहेत पहा. वास्तव. वास्तव म्हणजे काय तर प्रत्यक्ष, सत्य, खरे आणि यथार्थ म्हणजेच वास्तव्य. यानंतर सोन्यावरती आधारित प्रश्न विचारला जातो आपल्याला. सोन्याला कनक, हिरण्य, सुवर्ण, हेम आणि कांचन हे सोन्याचे समानार्थी शब्द आहेत. पोपट या शब्दाचे समानार्थी शब्द राघू, रावा, शुक, पोपट हे जे आहेत त्याला समानार्थाचे शब्द आहेत. तलवारसाठी पहा शमशेर आणि खडंग असा हा शब्द आहे या ठिकाणी. देहासाठी समानार्थी शब्द काया, तनू, शरीर, वपू, तन आणि कुडी हे जे आहेत हे देहासाठी समानार्थाचे शब्द आहेत. यानंतर डोळ्याला समानार्थी शब्द कोणते कोणते आहेत. नेत्र, चक्षु, लोचन, अक्ष आणि नयन हे जे आहेत हे डोळ्याचे समानार्थी शब्द आहेत. यानंतर पहा डोके. तर डोक्याला माथा, मौळी, मस्तक आणि शीर्ष हे जे आहेत समानार्थाचे शब्द आहेत. निष्णात म्हणजे काय तर कुशल, निपुण, प्रवीण आणि पटाईत हे निष्णातचे शब्द आहेत. तगडाला समानार्थी शब्द बळकट, सशक्त. झुंबड या शब्दाचे समानार्थी शब्द गर्दी, जमाव. कारस्थान म्हणजे प्लॅनिंग तर त्याला समानार्थी शब्द खल, मसलत, कट आणि गुप्त. यानंतरचा शब्द कोणता आहे तर यानंतर शब्द आहे पहा उत्कर्ष. तर उत्कर्षला समानार्थी शब्द वाढ, भरभराट, संपन्नता, चलनी आणि समृद्धी. अंगारा या शब्दाचे समानार्थी शब्द निखारा, विस्तव, इंगळ. कनक या शब्दाला कांचन, सुवर्ण, हेम आणि सोने यावरती प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. यानंतर कपडा शब्दाला वसन, वस्त्र, अंबर, प्रावरण, पट हे कपड्याचे समानार्थी शब्द आहेत. कावळा. तर कावळ्यावरती एक वेळा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. काक, एकाक्ष आणि वायस. तर वायस हा जो शब्द आहे यावरती आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात. यानंतर शब्द आहे पहा उपासना म्हणजेच पूजा, भक्ती, आराधना त्यालाच आहे समानार्थी शब्द उपासना. यानंतर आहे पहा ख्याती शब्द. ख्याती म्हणजे कीर्ती आणि प्रसिद्धी, फेमस. कबूल या शब्दाला मान्य, मंजूर, संमत, पसंत. यानंतर पहा चक्रपाणी. गोपाळ, श्रीधर, मुरलीधर, श्रीकृष्ण, घनश्याम हे चक्रपाणीचे समानार्थी शब्द आहेत. पाणी म्हणजेच पहा जल. तर जल वरती आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आले होते. समानार्थी शब्द पहा तोय, वारी, नीर, अंबू, जीवन, उदक आणि पाणी. जुनाला कोणते कोणते शब्द आहेत प्राचीन, जीर्ण. तरबेजसाठी वाकबगार, निष्णात, पारंगत आणि कुशल. तर तरबेज वरती मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता आणि हा प्रश्न आपल्याला टोटल 6 वेळा विचारण्यात आलेला आहे. म्हणजे हा प्रश्न इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. तफावत. तफावत म्हणजे अंतर आणि फरक एखाद्याचा डिफरन्स त्याला म्हणतो आपण तफावत.
यानंतरचा शब्द आहे द्रव्य। द्रव्य म्हणजे संपत्ती, दौलत, ऐश्वर्य, पैसा, धन, अर्थ, पैसा हे जे आहेत हे द्रव्याचे समानार्थी शब्द आहेत। देऊळ याला समानार्थी शब्द देवालय, देवस्थान, मंदिर आणि राऊळ। तर मित्रांनो यावरती आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर देवालय म्हणजे काय, त्याला समान असणारा शब्द कोणता होईल। यानंतर पहा धाक। धाक म्हणजे दरारा, धबधबा, भीती, दहशत आणि वचक। पहा धबधबा या ठिकाणी झालेला आहे शब्द मित्रांनो हा चुकलेला आहे, त्या ठिकाणी दबदबा दबदबा असा शब्द आहे, धबधबा नाही, ही मिस्टेक झालेली आहे। या ठिकाणी ज्या वेळेस आपल्याला पीडीएफ दिली जाईल तर त्या पीडीएफ मध्ये हा शब्द करेक्ट केला जाईल। यानंतरचा शब्द आहे नेता। नेत्याला अग्रणी, म्होरक्या, नायक आणि पुढारी। निश्चय शब्दाला समानार्थी शब्द निग्रह, निर्धार। पार्वतीला समानार्थी शब्द गौरी, अपर्णा, उमा, भवानी, दुर्गा, शिवानी, कन्याकुमारी। प्रतापचा समानार्थी शब्द विक्रम, बहादुरी, पराक्रम, शौर्य। अंधारला समानार्थी शब्द तिमिर, काळोख, तम, अंधकार। यावर आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, पहा अंधारावरती सुद्धा, त्यामुळे हे प्रश्न महत्त्वाचे आहेत। यानंतर आहे शब्द अखंड म्हणजेच काय तर सलग, अभंग, एकसंध, संपूर्ण, अक्षत। आश्चर्याला समानार्थी शब्द नवल, अचंबा, विस्मय हे आश्चर्याचे समानार्थाचे शब्द आहेत। यानंतर पहा उणीवला समानार्थी शब्द कमतरता, न्यून, न्यूनता। ऐवजचा समानार्थी शब्द संपत्ती, रक्कम, रोकड, मालमत्ता। ऋषीसाठी समानार्थी शब्द मुनी, साधू, योगी, संन्यासी, तापसी, तपस्वी। आणि मित्रांनो जे काही हे समानार्थी शब्द आहेत यावरती आपल्याला नेहमी 1 ते 2 प्रश्नही विचारले जातात। कोणतीही परीक्षा असू द्या, मग एमपीएससी जरी असेल तर त्यामध्ये देखील आपल्याला समानार्थी शब्दांचा उल्लेख केला जातो आणि हे 200 समानार्थी शब्द सर्वात इम्पॉर्टंट असणारे शब्द आहेत, कारण हेच शब्द आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न म्हणून विचारले जातात। तसेच मित्रांनो आपण विरुद्धार्थी शब्द देखील घेतलेले आहेत, त्याचीही लिंक मी तुम्हाला लवकर डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। यानंतर पहा एकचित, एकाग्र आणि एकमानता। किळस हा जो शब्द आहे याला घृणा, तिटकारा आणि शिसारी हे आहेत समानार्थाचे शब्द। कोमल या शब्दाचे समानार्थी शब्द नाजूक, मऊ, मृदू, कोवळे, सुकुमार। कैवारी या शब्दाला समानार्थाचे शब्द बाजू घेणारा आणि सहाय्यकर्ता। पहा बाजू घेणारा हा एकत्र शब्द आहे। यानंतरचा मित्रांनो शब्द आहे पहा आसक्ती। तर आसक्ती म्हणजे काय, लोभ, हव्यास, लंपट आणि अनुरक्त। आकाशला समानार्थी शब्द नभ, गगन, अंबर, आभाळ, आसमान आणि अंतरिक्ष। इजाला समानार्थी शब्द पीडा, उपद्रव्य, अपाय। कन्याला समानार्थी शब्द मुलगी, तनुजा, तनया, आत्मजा, पुत्री आणि सुता। यावरही मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, पहा मुलगी यावरती। कळस, कळसला समानार्थी शब्द टोक आणि शिखर हे वेगवेगळे शब्द आहेत, या ठिकाणी कोमा राहिला आहे, टोक आणि शिखर हे अलग शब्द आहेत। कमळ यावरती आपल्याला जवळपास 10 ते 12 वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द पंकज, राजू, पद्म, अंबुज, सरोज, नीरज, नलिनी, कुमुद। एकजूट या शब्दाला समानार्थी शब्द एकी, ऐक्य, एकता हे महत्वाचा हा देखील शब्द आहे। अजिंक्य या शब्दाचा समानार्थी शब्द पहा अजित, अजय, दुर्लभ्य, अपराजित। कायदा या शब्दाला समानार्थी शब्द शिरस्त, नियम। किमयाला समानार्थी शब्द जादू आणि चमत्कार। खंत या शब्दाला समानार्थी शब्द खेद, दुःख, खिन्नता। जिन्नसचे समानार्थी शब्द पदार्थ म्हणजेच एखादी गोष्ट, जिन्नस म्हणतो ना आपण, पदार्थ म्हणू शकतो। जहाजेला समानार्थी शब्द जलयान, तारू, गलबत। झरोका म्हणजे गवाक्ष आणि जाळी। झपाटा याला समानार्थी शब्द पहा सपाटी, तडाका, आवेश, जोर, तडफ आणि वेग। गाय या शब्दाचे समानार्थी शब्द धेनू, गोमाता, नंदिनी, कपिला, गाम। हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे। या ठिकाणी अजून एक शब्द आहे पहा आपल्याला गणपती। तर गणपतीला समानार्थी शब्द पहा गजानन, लंबोदर, विनायक, एकदंत, गौरीनंदन, विघ्नहर्ता, प्रथमेश आणि पहा घटस्फोट या शब्दाला समानार्थी शब्द काळी मोड। या ठिकाणी काळी मोड झालेला आहे, पण तो शब्द आहे पहा काळी मोड, काळी मोड असा शब्द आहे। पीडीएफ मध्ये आपण त्याला नंतर दुरुस्ती करून देऊया। यानंतर शब्द आहे लग्न, विच्छेद। चंद्र या शब्दावरती आपल्याला महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात। तर चंद्र या शब्दाला समानार्थी शब्द पहा शशी, सोम, शशांक, इंदू, सुधांशु, सुधाकर, निशिनाथ, चंद्रमा, कलाधर, निशिकांत, रजनीकांत आणि कुमुदनाथ हे जे आहेत हे चंद्राचे समानार्थाचे शब्द आहेत। तर मित्रांनो यावर्षी पहा आपल्याला सुधाकर हा जो शब्द आहे हा भरपूर वेळा विचारण्यात आलेला होता, कशाशी संबंधित शब्द आहे। यानंतर झंझावत म्हणजे वावळट, तुफान, वादळ, चक्रवाढ आणि सोसाटा।
यानंतर घर या शब्दाला समानार्थी शब्द देखील भरपूर आहेत, त्यामुळे हे प्रश्न महत्वाचा आहे. सदन, गृह, निवास, भवन, आलय, निकेतन, निलय, आगार, हवेली, बंगला, वास्तू आणि धाम हे जे आहेत हे असे 8 ते 10 शब्द घराशी संबंधित असणारे शब्द आहेत किंवा घर या शब्दाला समानार्थी आहेत. यानंतर शब्द आहे खबरदारी. खबरदारीला काळजी, संभाळ, बंदोबस्त, दक्षता आणि सावधगिरी. चांदणे या शब्दाचा समानार्थाचा शब्द कोणता आहे? कौमुदी, चंद्रिका, ज्योत्सना. जलाल या शब्दाला तीव्र, कडक, जहाल आणि उग्र. यानंतर पहा नदी हा प्रश्न देखील महत्वाचा येऊ शकतो. नदीला समानार्थी शब्द भरपूर आहेत. सरिता, तटिनी, जीवनदायिनी, तरंगिणी, जलवाहिनी, तारिणी आणि अपगा. धरणी या शब्दाला देखील महत्वाचे समानार्थी शब्द आहेत. पृथ्वी, धरती, मही, वसुधा, वसुंधरा, भूमी, धरत्री, जमीन आणि भू हे देखील मित्रांनो धरतीचे शब्द आहेत. धनुष्य, कारमुक, चाप, धून, कोदंडा, तीर, कमटा हे धनुष्याचे समानार्थाचे शब्द आहेत. डोळा यावरती आपल्याला महत्वाचा प्रश्न आहे. तर डोळा म्हणजे काय, त्याला असणारे समानार्थाचे शब्द. चक्षु, नयन, नेत्र, लोचन, अक्ष, अक्षी. ठेकेदार पहा, ठेकेदारला कंत्राटदार आणि मक्तेदार. ध्वज याला समानार्थी शब्द पताका, झेंडा, निशाण. तर पहा धाडस या शब्दासाठी धैर्य, साहस, हिम्मत, निर्भयता, धीटपणा, छाती हे धैर्याचे किंवा धाडस या शब्दाचे समानार्थाचे शब्द आहेत. निमंत्रण याला समानार्थी शब्द आमंत्रण, बोलावणे आणि पाचारण. नजराणा या शब्दाला भेट आणि उपहार हे समानार्थाचे शब्द आहेत. दरिद्री या शब्दासाठी गरीब, दीन, कंगाल. दैन्य या शब्दासाठी दारिद्र्य, हलाखी आणि गरिबी हे समानार्थी शब्द आहेत. तलावासाठी सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पहा तलावावरती आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर यामध्ये पहा कासार, तळे, तलाव, तडाग, सारस, सरोवर आणि जलाशय हे जे आहेत ते तळ्यासाठी समान अर्थाचे असणारे शब्द आहेत. यानंतर पहा ढोंग या शब्दाला सोंग, नाटक, पाखंडी आणि बतावणी त्याला म्हटलं जातं. पहा नाटक म्हणजे काय तर ड्रामा, एक प्रकारे नाटक किंवा सोंग करणे. यानंतर पहा निर्मळ. निर्मळ या शब्दाला स्वच्छ, निष्कलंक, विमल. थंड या शब्दाला गार, शीत, शीतल हे समान अर्थाचे शब्द आहेत. थकवा या शब्दाला लक्षात ठेवायचे शीनवटा, ग्लानी, निरुत्साह. पहा या ठिकाणी चीन नाही, या ठिकाणी शीन असा शब्द आहे. शीन या ठिकाणी मित्रांनो काही पीडीएफ मध्ये थोडंसं गडबड झालेली आहे, लक्षात ठेवा. पण हे सर्व शब्द आपल्याला महत्वाचे मिळून जातील. तहान या शब्दाला लालसा आणि तृष्णा. ढग या शब्दाचे समानार्थी शब्द जलद, अंबुद, मेघ, नीरद, तोयत आणि जलधर. धवल या शब्दासाठी पांढरे, शुभ्र, श्वेत आणि ढवळा. दानव या शब्दासाठी असुर, राक्षस, दैत्य हे समानार्थी शब्द आहेत. यातना शब्दासाठी दुःख, वेदना, कष्ट, हाल, अपेष्टा हे समानार्थी शब्द आहेत. लता या शब्दासाठी वेल, लतिका, कुंज, वल्ली हे समानार्थी शब्द आहेत. रहस्यासाठी मर्म, गुप्त गोष्ट, खुबी आणि गूढ हे समानार्थाचे शब्द आहेत. यानंतर बायको हा शब्द महत्वाचा आहे. तर बायकोसाठी पहा पत्नी, दारा, कांता, जाया, अर्धांगिनी, कलत्र हे जे शब्द आहेत हे महत्वाचे आणि समानार्थी असणारे शब्द आहेत. यानंतर पहा योग याला संधी आणि एकत्र येणे म्हणजेच योग. रात्र या शब्दावरती आपल्याला 3 वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आतापर्यंत वनरक्षक मध्ये. तर त्या ठिकाणी निशा, रजनी, यामिनी, रात हे त्याला समान अर्थाचे शब्द आहेत. यानंतर राजा हा शब्द देखील इम्पॉर्टंट आहे. तर राजासाठी नृप, भूप, नरेश, भूपती, बादशाह, राया आणि महीपती हे समान अर्थाचे शब्द आहेत राजा याला. मोर या शब्दासाठी केकी, मयूर, शिखी आणि नीलकंठ हे समान अर्थाचे शब्द आहेत. महात्मा या शब्दासाठी महानुभव, महापुरुष, महामानव, महात्मान हे जे आहेत हे समानार्थी शब्द आहेत. मुलगा या शब्दासाठी पहा आत्मज, तनुज, लेक, पुत्र, सूत, तनय, नंदन. पहा लेक हे समानार्थी शब्द आहे. मजूर या शब्दासाठी श्रमिक, गडी, कामकरी, कष्टकरी. भाव या शब्दासाठी श्रद्धा, किंमत, वस्तूचा दर, भक्ती आणि भाव. पवित्र या शब्दासाठी पाक, मंगल, शुद्ध, निर्मळ, पावन आणि सात्विक. पक्ष यासाठी पहा बाजू, पंख किंवा पंधरवाडा हे समानार्थाचे शब्द आहेत. फूल या शब्दासाठी पहा पुष्प, सुमन, कुसुम, सुम, प्रसून हे समानार्थी शब्द आहेत. पाय शब्दासाठी चरण, पाऊल आणि पद. परिमलसाठी सुहास, सुगंध. पक्षीसाठी खग, अंडज, पाखरू, विहग, द्विज. मित्रांनो हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट असणार आहे. पहा पक्षी या शब्दासाठीचा. भाऊबंद शब्दासाठी नातेवाईक, आप्त आणि सगळे स्वैरे. प्रजा या शब्दासाठी लोक, रयत, जनता हा देखील प्रश्न महत्वाचा आहे.
प्राचीनसाठी पुरातन आणि जुनाट हे जे आहे हा देखील शब्द इम्पॉर्टंट आहे। पहा, दंडवत या शब्दासाठी प्रणाम आणि नमस्कार। थोडे या शब्दासाठी नाममात्र, तीळमात्र, क्वचित किंवा किंचित, कणभर आणि लवमात्र। दुनिया या शब्दासाठी जग आणि विश्व। रणझुंजारसाठी शूर, लढवय्या, पराक्रमी, रणगाजी। प्रातःकालसाठी पहा सकाळ, उषा, पहाट। फरक या शब्दासाठी भेद, भिन्नता, अंतर आणि तफावत। पंडित शब्दासाठी विद्वान, शास्त्री, बुद्धिवान हे जे आहेत हे त्यासाठी वापरण्यात येणारे समान अर्थाचे शब्द आहेत। यानंतरचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे पहा सूर्य। तर सूर्य या शब्दावरती खूप वेळा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत। तर सूर्याला समानार्थी शब्द रवी, भास्कर, दिनकर, सविता, भानू, आदित्य, दीनमणी, वासरमणी, मित्र आणि मार्कंड हे जे आहेत मार्तंड हा शब्द सूर्यासाठी समानार्थी आहे। लालसा, इच्छा, अभिलाषा, आकांक्षा। हरकतला, विरोध, अडथळा, आडकाठी, मज्जाव हे असणारे समानार्थी शब्द आहेत। मित्रांनो, समानार्थी शब्दांची जर आपल्याला पूर्ण ही PDF जर पाहिजे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करा। म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सर्व PDF ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत। पहा, हव्यास ह्या शब्दासाठी हाऊ, तीव्र, इच्छा, हावरेपणा आणि सोस। वानर या शब्दासाठी कपी, मरकट, माकड, शाखामृग। सरस्वती शब्द महत्वाचा आहे। सरस्वती शब्दाचा समानार्थी शब्द पहा शारदा, भारती, विद्या, देवी, सावित्री, वाणी, वेदमाता आणि ब्रह्मी हे जे शब्द आहेत हे सरस्वती या शब्दाला समानार्थाचे शब्द आहेत। वीज, वीज या शब्दाला देखील महत्वाचं दिलेलं आहे। तर वीज साठी बिजली, सौदामिनी, चपला, चंचला, विद्युत, विद्युलता आणि तडिता हे जे शब्द आहेत विजेसाठी महत्वाचे आहेत। यानंतर पहा वारा या शब्दासाठी वायू, वात, पवन। हिम्मत या शब्दासाठी धैर्य, धाडस। स्त्री शब्द हा महत्वाचा आहे। स्त्री शब्दासाठी नारी, अबला, महिला, ललना, कामिनी आणि वनिता हे जे शब्द आहेत ते महिला या शब्दासाठी महत्वाचे समानार्थाचे असणारे शब्द आहेत। यानंतरचा प्रश्न आहे पहा वैरी हा शब्द आहे। तर वैरीसाठी अरी, रिपू, शत्रू, मित्र, वादी आणि दुश्मन। शिक्षक या शब्दासाठी गुरुजी, गुरु, मास्तर, अध्यापक आणि आचार्य हे समानार्थाचे शब्द आहेत। यानंतर पहा वैकुंठ या शब्दासाठी कोणते कोणते आहेत स्वर्ग, विष्णुलोक, देवलोक आणि सूरलोक। यानंतर हुशार या शब्दासाठी चतुर, चाणक्य, चलाक, तरबेज, कसबी। शूद्र शब्दासाठी लहान, हलके आणि क्षुल्लक। संमतीसाठी अनुमती, मान्यता, परवानगी। शक्ती या शब्दासाठी बळ, ताकद, जोर, सामर्थ्य, ऊर्जा। विख्यात शब्दासाठी प्रख्यात, सुप्रसिद्ध, नामांकित हे जे आहेत हे महत्वाचे त्याला असणारे समानार्थाचे शब्द आहेत। यानंतर पहा वर या शब्दासाठी नवरा, पती, भ्रतार, आशीर्वाद आणि उंचावर हे जे आहेत हे वर या शब्दाला समानार्थी शब्द आहेत। शृंग या शब्दासाठी शिंग, शिखर, अग्रभाग, टोक आणि शेंडा। यानंतर पहा शब्द कोणता आहे श्रद्धा। तर श्रद्धासाठी आदर, निष्ठा, अविरत। विघ्न या शब्दासाठी अडचण, संकट, आपत्ती। विहार या शब्दासाठी खेळ, क्रीडा, सहल, भ्रमण। लौकिक शब्दासाठी कीर्ती, प्रसिद्धी, बोलबाला, गाजावाजा। शव या शब्दासाठी प्रेत, मृत, शरीर, मढे आणि कलेवर। शंका या शब्दासाठी संशय, किंतु, विकल्प, अंधेशा आणि आशंका। या ठिकाणी अंधेशा असा शब्द आहे पहा अंधेशा किंवा अंधेशाही काही एवढा चुकीचा नाही। यामध्ये योगक्षेम म्हणजे निर्वाह, चरितार्थ, उदरपोषण आणि उपजीविका म्हणजेच योगक्षेम। यानंतर पहा पर्वत शब्द आहे। पर्वतासाठी नगर, गिरी, शेल, अचल आणि अद्री। बैल या शब्दासाठी वृषभ, पोळ आणि खोंड। यानंतरचा शब्द आहे वडील। तर वडिलांसाठी महत्वाचा शब्द आहे वडील म्हणजे वडील, पिता, जनक, जन्मदाता, तीर्थरूप। माणूस या शब्दासाठी मानव, नर, मनुष्य, मनोज। भोंगा या शब्दासाठी भ्रमर, अली, मिलिंद, भृंग, मधुप, मधुकर, बंपर। या ठिकाणी हा जो मिलिंद शब्द आहे मित्रांनो हा आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला होता की मिलिंद शब्द कोणत्या शब्दाशी समानार्थी आहे। तर तो आहे भोंगा या शब्दाशी। तर पहा भूषण हा शब्द आहे अभिमान, मोठेपण, अलंकार, आभरण आणि दागिना। प्रेम या शब्दासाठी माया, लोभ, स्नेह। हत्ती या शब्दासाठी गज, हस्ती, गजेंद्र, नग, कुंजर, मतंग, द्वीप, वारण आणि दंती हे हत्ती या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। यानंतर शब्द आहे पहा संग्राम। संग्रामसाठी युद्ध, समर, संगर, लढाई। घोडा या शब्दासाठी अश्व, वारू, तुरग, हय, वाजी हे जे आहेत हे घोड्याला समानार्थाचे शब्द आहेत। यानंतरचा शब्द आहे पहा गंध। तर गंधासाठी वास,
परिमल, सुवास, सुगंध, दरवळ, टिळा, तिलक, दर्प हे गंध या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. यानंतर कारागृहासाठी तुरुंग, बंदिवास आणि कैदखाना. काठ या शब्दासाठी तीर, किनारा, तट, तीर, शेवट. हात या शब्दासाठी कर, सारा, जकात, ग्रहण, संक्रांत. इंद्र या शब्दासाठी देवेंद्र, अमरेंद्र, वासव, वज्रपाणी, शुक्र आणि नागेश. यानंतर पहा अचपळ म्हणजे खोडकर, चंचल, चैतन्यपूर्ण, गतिमान याला समान अर्थाचे शब्द आहेत अचपळला. अनर्थचा वरिष्ठ, संकट, निरर्थक, अर्थशून्य, अर्थहीनता. अनाथ या शब्दासाठी निराधार, पोरका, निराश्रित, असहाय्य, आई वडील नसलेला. यानंतरचा शब्द आहे आयुष्य, त्यासाठी जीवन, जीवित, काल, हयात आणि आयु. खमंग या शब्दासाठी रुचकर, चवदार, स्वादिष्ट. किल्ला या शब्दासाठी गड, तट, दुर्ग. जनक या शब्दासाठी पिता, बाप, वडील हे समान अर्थाचे शब्द आहेत. खटका या शब्दासाठी भांडण, वाद, कडी, बेबनाव. यानंतर गीत या शब्दासाठी गाणे आणि पद हे समानार्थी शब्द आहे. पहा यानंतरचा शब्द आहे चिरंजीव म्हणजेच चिरायू, दीर्घायुषी, अमर, शाश्वत, चिरंजीवी हे त्याचे समानार्थी शब्द आहेत चिरंजीव या शब्दाचे. आदर्श याचे नमुना, दर्पण, आरसा आणि कित्ता. उपवन शब्दासाठी बाग, बगीचा, उद्यान आणि वाटिका. मित्रांनो यावरती आपल्याला 2018 या वर्षी 3 वेळा प्रश्न विचारण्यात आला होता. पहा उपवन किंवा बाग बगीचा. यानंतरचा शब्द आहे पहा औचित्य म्हणजेच योग्यता, उचितपणा, युक्तता. अद्भुत म्हणजे चमत्कारिक, विलक्षण, अपूर्व, आश्चर्यकारक. आई या शब्दासाठी माता, जननी, माऊली, माय, जन्मदात्री, मातोश्री हा देखील शब्द इम्पॉर्टंट आहे पहा. तर आईसाठी हे असणारे 6 ते 7 शब्द समान अर्थाचे शब्द आहेत. इमानी या शब्दासाठी प्रामाणिक आणि इमानदार. आवाज म्हणजे काय तर सूर, नाद, ध्वनी, साद, हाक, निनाद. आदेश म्हणजे काय तर जीवन, जीवतकाल, हयात आणि आयु. अनर्थ या शब्दासाठी वरिष्ठ, संकट, निरर्थक, अर्थशून्य, अर्थहीनता ही जे शब्द आहेत हे अनर्थसाठी समान अर्थाचे शब्द आहेत. यानंतर आभारी शब्द आहे कृतज्ञ, ऋणी, उपकृत आणि भारभूत. नमस्कार शब्दासाठी नमन, प्रणाम, वंदन, प्रणिपात, अभिवादन, दंडवत. आणि धनिक शब्दासाठी सावकार, धनु, श्रीमंत, तीरकमटा हा असे समानार्थी शब्द आहेत. तर मित्रांनो हे जे आहे शब्द हे टोटल 200 पेक्षा जास्त महत्त्वाचे मराठी शब्द आहेत जे की समानार्थी शब्द आहेत आणि हे आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणारे समानार्थी शब्द आहेत. जर कोणाला काही अडचण असेल तर लगेच आपल्याला लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती ती अडचण नोंदवू शकता किंवा तुम्ही सरळ आपल्या मराठी नोकरी या टेलिग्राम ग्रुपला आणि व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन होऊ शकता. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लवकरात लवकर समजून जाईल. तर मित्रांनो या पीडीएफ मध्ये काही जे शब्द आहेत हे थोडे चुकले होते. ज्यावेळी आपण डाउनलोड करा पीडीएफ त्यावेळेस ती चूक दूर असणार आहे. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 200 समानार्थी शब्द. तोंडपाठ करून ठेवा म्हणजेच आपल्याला 2 ते 3 मार्क आपले कोणत्याच ठिकाणी जाणं शक्य नाही. आणि हे जे 200 शब्द आहेत याच 200 शब्दापैकी जवळपास आपल्याला 4 ते 5 शब्द जे असे असतात की ते कंटिन्यू आपल्याला फिरवत असतात पण शब्द तेच असतात. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढची जी माहिती असेल ती आपल्याला टेलिग्रामवरती देण्यात येईल. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.